हे गाईज तर गुड मॉर्निंग गाईज. तुमचा भाऊ निघाले बसंती घेऊन कुठं विदगावला. आणि विदगावला आपण लावली आपल्या आण्याच्या घरी मस्त आपली बसंती. त्यानंतर आपण आज प्रवास केला रिक्षाचा, नाही का. कारण गाईज आपल्याला जायचं होतं पुण्याला. मग काय रेजिमेंटल पैसे पोहोचलो. आणि त्यानंतर आले सतीश साहेब, त्यानंतर काळे साहेब, त्यानंतर आपले ठाकूर साहेब म्हणे सर्वात पहिले आपल्याला प्यायची आता लस्सी. म्हटलं मग काय घ्या लस्सी. ठाकूर साहेबने आणली लस्सी. म्हटलं दनादन आता हलवायची लस्सी आणि प्यायची पद्धतशीर दानक्यावर निबार दानका विषय, नाही का. मग लस्सी बिस्सी पिलो आणि त्यानंतर निघालो परत आपल्या प्रवासाला. पण सगळेजण म्हणे अरे टाइम लय आला गाडी चालून, आता लागली म्हणे सुसू. म्हटलं मग घ्या साईडला. मग काय मस्त सुसू बिस्सू केले सगळ्यांनी दानक्यावर पद्धतशीर. कारण लस्सी जास्त आणि त्याच्यात सकाळी सकाळी पाणी बिनी. म्हटलं आता चला सुसू तर झाली, पण पोटाचं काय म्हटलं पेटपूजा पण आपल्याला करावंच लागेल. आणि गाईज एवढं भारी हॉटेल आहे ना पुण्यात ते. अरे दानका एकदम एवढी भारी टेस्ट, बापरे. मग काय गाईज आपण जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर फायनली आपण निघालो आपल्या पुण्याच्या प्रवासाला पुढे जाण्यासाठी. कारण आपल्याला जायचं होतं वारजेला. आणि मग आपण पोहोचलो वारजेला पोहोचल्यानंतर काय जे स्टार फायरचं जे ऑफिस आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, गाईज एवढं भारी ऑफिस बांधलेलं आहे ना, बापरे. मी डायरेक्ट चक्कीच झालो. आणि त्याच्यात आपल्या विजय ठाकूरचा बड्डे होता. मग काय कंपनीचे जेवढे पण स्टाफ वगैरे, त्यानंतर ते सर मॅडम वगैरे जेवढे पण होते त्यांनी मस्त आपल्या विजय ठाकूरचा केला बड्डे सेलिब्रेट. नाका तोंडाला डोक्याला पार इथून तिथून सगळा केकच भरला. मग ठाकूरला म्हटलं ठाकूर आता मस्त म्हटलं समोसा बिमोसा खाऊ. मग काय काय समोसा वगैरे खाल्ला. मग म्हटलं आता लागली मला झोप, कारण संध्याकाळचे वाजले होते 9. तर चला गाईज बाय बाय, जय महाकाल.